आदि शक्ती मुक्ताबाई की जय. मी तुम्हाला एक आज कथा सांगतो. व्यास आणि जैमिनीची शाळा भरली होती आणि व्यासने एक श्लोक लिहिला. बलवान इंद्रिय ग्राम विद्वान सर्वपिकर्षती. तो त्याचा अर्थ असा आहे की इंद्रिय इतके बलवान आहेत की ते विद्वानाला सुद्धा फसू शकतात. आणि जैमिनीला श्लोक काही पडला नाही बा की इंद्रिय थोडी इतके बलवान असू शकतात, विद्वान थोडी फसू शकतात. विद्वान किती मोठा आहे, विद्वान थोडी फसू शकता. जैमिनी व्यासला म्हणतात त्या मोपीच्या जागी नापी करा, मोपीच्या जागी नापी करा. असं चालूच राहते त्याचं कडलो. व्यासजी म्हणतात नाही तिथं मोपीच पाहिजे. जैमिनी म्हणतात नाही तिथं नापी करा. तेवढं म्हणजे टोल वाजते आणि त्याची शाळा सुटते. मग जैमिनी जाता जाता म्हणता व्यासले की तिथं तू श्लोक पुसू नका, तसाच राहू द्या. तो तिकडून आल्यावर आपण उद्या आल्यावर त्याचा त्याच्यावर चर्चा करू, तिथं मपीच्या जागी नापी करू असे सांगून देता. व्यास त्याची जिरू आहे ते ठरवता की याची जिरू आपण किती बोलावणार पाहिजे त्याला सांगू. मग त्यांनी त्याच्या मायेनं 20 स्त्रिया तयार करतात. ते इतक्या सुंदर असतात की त्याला पाहून कोणी बी मोहित होऊन जाईल. जे मी चालत चालत त्याच्या गुफेत गेले. त्याची पहिले घर नव्हते, पहिली गुफा होती आणि अभ्यास करण्यासाठी तिला वरून गुफेले छत्र होतं. त्या छत्रीतून ते छत्रीला झाकण बी असे म्हणजे पाणी पडायला आले की झाकण टाकून द्यायचं, सगळं बंद होऊन जातं. खाली अंधार पुन्हा. एकला हे असते कधील प्रकाशासाठी. त्या दिवशी पाऊस पडत होता. रस्त्यात स्त्रिया गुफच्या भरून जात होत्या. जैमिनीला वाटलं की इतक्या रात्री कुठे जातील एवढ्या पाण्याचं कुठं. त्यांनी त्या स्त्रियाला आवाज दिला की थांबा, आजचे दिवस तुम्ही आमच्या या गुफेमध्ये थांबा, उद्या तुम्ही तुमच्या गावाकडे निघून जा. तर त्या स्त्रिया म्हणत नाही नाही, तुम्ही ब्रह्मचारी, कोणी पाहिलं तुम्हाला अजून म्हणतील तुम्हाला असं काय नावं ठेवतील तुम्हाला. कोणी काही ठेवत नाही, मी बाहेर झोपतो, तुम्ही आज झोपा, कोणी का तुम्हाला म्हणणार नाही. त्या हो म्हटल्या थांबतो म्हणत. त्या जाता आता सांगत तेले की ब्रह्मराक्षसता राहती, माया रूप बी घेऊ शकता, तुम्हाला फसू शकता, तुम्हाला मारून टाकतील. आम्हाला सवय आहे पण तुम्हाला सवय नाही असे. मग ते जसे सांगून जात होते बाहेर निघले. आणि मग जरा बसले तिथं. मग त्याला आठवण लागली आपण पाण्याचा कमंडल तिथंच ठेवलं अंदर, आपण आठवण राहिली. मग ते तिथं गेले आणि दरवाजा ठोकला. मग तेव्हाच तो त्या स्त्रिया म्हणतात आलो माय ब्रह्मराक्षस, आता आपल्याला खायले. नाही मग जैमिनी होती नाही नाही ब्रह्मराक्षस नाही, मी आहे जैमिनी. हा मला सांगलं होतं की जैमिनी नाही ब्रह्मराक्षस आहे, माझ्या रूप बी घेऊन येऊ शकते तो, आम्ही नाही उघडत, जाय तू. ते समजलं की आता ते काही दरवाजा उघडत नाही. याने काही नाम सोडून दिला आणि तिथं त्याच्या जागेवर जाऊन बसून राहिले. मग याने विचार केला आपले आईबाप म्हणे बा आपल्याला लग्न कर, आपण तर काय लग्न केलं नाही. आता एवढ्या तिथं स्त्रिया बी येला, आपण त्याचा पाय घ्या पडून पाहू. पाय घ्या पडता नाही पण पडून पाहू बा, पण पडताच नाही मला काय जाऊ दे. त्याला म्हणून पाहू. तिथं गेले आणि दरवाजा ठोकला. तर तरी ते तसं म्हटलं आम्हाला माहिती आहे तू ब्रह्मराक्षस आहे, आम्ही दरवाजा उघडतच नाही, तू काही कर किती ठोक. मग त्याला आठवण आली गुफेच्या वर एक छद्र आहे बा, छद्रातून नको जाऊ. ते छद्रात तिथं गेले, गुफेचं छद्र उघडलं. मग चंद्राचा उजेड अंदर पडला. ते समजलं की बा ब्रह्मराक्षस वरून उतरते आता खाली. इकडे दांडा घेतला हातात, इकडे बेलणं, इकडे दगड, इकडे चप्पल काढली, चप्पल घेतली हातात, तयारच होत्या. जैमिनी अर्धे खाली गेले. कोणी दांडका हाणे, कोणी बेलणं हाणे, कोणी चप्पल हाणे, दगड हाणून फेके. मग जैमिनीने समजलं बा की ह्या आता पूर्ण तपेलेत आपल्यावर, खाली गेलो म्हणजे आपण खलास. तेवढ्यात व्यास आले वरून. व्यासनी जैमिनीची शेंडी पकडली आणि वर उचललं. आता सांगू नपी की मपी? नाही मपीच ठेवा, तिथं मपीच ठेवा, मपीच बरोबर आहे. मग त्यानं ते म्हणून बाहेर काढा मला, आता लय झालं इथं, बाहेर काढा. मग त्याने त्याची शेंडी सोडली आणि त्या गुफेला खिळा लागला होता. त्या खिळ्याला त्याच्या पाठीला ते खिळा लागला आणि त्या रक्तातून त्यांनी रक्तगीता लिहिली. म्हणजे तिच्यातून असं समजाय की इंद्रिय इतके बलवान आहेत बा. आदि शक्ती मुक्ताबाई की जय.